नमस्कार मंडळी, आज आपण आई तुळजाभवानी मातेचा रिव्ह्यू पाहणार आहोत। इकडे देवी म्हणते की आम्ही आमच्या लेकरासोबत तुला खेळू देणार नाही आणि जेव्हा अधर्म घडेल तेव्हा आई तिचे भक्तांसाठी कायम अवतरेल। इकडे कुक्कुरासूर ब्रह्मदेवाला प्रसन्न करतो। ब्रह्मदेव येतात आणि कुक्कुरासूर म्हणतो की ब्रह्मदेवा आमचे साधनेमुळे प्रसन्न होऊन तुम्ही प्रकट झालात, मी धन्य झालो। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की पुन्हा तपश्चर्याचे कारण। तेव्हा कुक्कुरासूर म्हणतो की अजून एक वर हवाय। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो की कुक्कुरासूर, आम्ही मागच्या वेळेस जे तुम्हाला वरदान दिले होते त्यामुळे समस्त देवांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागले होते। आता यावेळी आमच्या कुठलेही वरदान मागू नका, कारण आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही। तेव्हा कुक्कुरासूर म्हणतो की आमचे तपश्चर्याला काहीच महत्त्व नाही। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो की तुमच्या तपश्चर्याचे निश्चितच महत्त्व आहे। यावेळी वरदान मागून आम्हाला पुन्हा धर्मसंकटात टाकू नका। मग कुक्कुरासूर म्हणतो की देवा, आम्हाला असं वरदान द्या आम्ही सहजरित्या कुठलंही रूप धारण करू शकू। इकडे ब्रह्मदेव कुक्कुरासुराला म्हणतो की हे बिरोरी रक्त आहे, असे म्हणून ब्रह्मदेव त्याला तपश्चर्याचे फळ देतात आणि म्हणतात की हे रत्न हातात घेऊन तुम्ही आमचा जप केला, तुम्हाला कोणतेही रूप धारण करता येईल। तेव्हा कुक्कुरासूर प्रसन्न होतो। नंतर तो म्हणतो की आता हे रत्नाचा वापर आम्ही ऋषीच्या आणि त्या स्त्रीचा विनाश करणार, कारण तिने आमच्या असुराचा नाश केला। त्या महिषाने आमच्या असुर सेनेला कमकुवत समजून आमची खिल्ली उडवली आणि त्या स्त्रीचा सर्वनाश करून आम्ही सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करणार। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की हे वत्सा, जे कराल ते संयमाने करा, नाहीतर विनाश अटळ आहे तुमचा। तेव्हा कुक्कुरासूर म्हणतो की नाही देवा, आमच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की हे कुक्कुरा, काळातील संकेत तुम्हाला ठाऊक नसतील कदाचित, परंतु तुमच्या मृत्यूचे कारण तिकडे असणार। तेव्हा कुक्कुरासूर म्हणतो, कोण मारणार आम्हाला? ती स्त्री? आता या कुक्कुरासुराला कोणीच मारू शकणार नाही, कोणी नाही। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, कुक्कुरा, एक स्त्री नाही पण एक आई नक्कीच मारेल। इकडे देवी अनुभूतीकडे येतात आणि म्हणतात, आम्हाला तुमची समजूत कशी काढावी हेच कळत नाही। आम्हाला फक्त सगळ्यांनाच आपली काळजी वाटते। त्या रेवा आजी येऊन गेल्या, आपल्या काळजीकडे का दुर्लक्ष करावं? तेव्हा अनुभूती म्हणतात, रेवा आजी, इथे अनुभवी सोहळ्यात सर्व बायकांची बाळंतपणं त्यांनीच केली, त्यांची माया नाही कमी होणार नाही, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही। ज्या त्वरिता देवीने आमच्या लेकरांना वाचवलं ते आम्हाला संकट कसे पाडतील, आपल्या बाळाला संकटात कसे टाकतील? पण त्वरिता देवीच्या विषयी तुमच्या मनात कळवटपणा होता। तेव्हा अनुभूती म्हणते, कळवटपणा एक पत्नीच्या मनात होता। एका आईच्या मनात कळवटपणाला काही स्थान नाही, कारण त्वरिता देवीने आई होऊन अख्ख्या जगात लेकरांना वाचवलं, ते आम्हाला देखील वाचवतील। कर्दम ऋषींची भविष्यवाणी खोटी ठरणार नाही, त्यांची साधना ह्यामुळेच फळाला येईल। इकडे दैत्यकुळात कुक्कुरासुरात सैनिक त्यांना म्हणतो की ती स्त्री साधारण स्त्री नाही आहे, ती साक्षात अष्टभुजा देवी होती, कारण की आमच्या स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि यवनातून निघून गेली पण असेल ती। तेव्हा कुक्कुरासूर म्हणतो, काय बरळता आहे? तुम्ही वाचा आली आणि बुद्धी गेली, तुम्ही मुके होता तेच बरं होतं। आम्हाला देवीचा नाही तर आईची भीती वाटते, शोध घ्या आईचा, असे म्हणून कुक्कुरासूर सैनिकांना जायला सांगतात। तेव्हा तो सैनिक म्हणतो की असुर नरेश, ते मान्य आहे, पण तुम्हाला त्या आईपासून भीती आहे, पण नेमकी कोणती आई? कारण त्या आश्रमात असंख्य माता आहेत,
पण त्यातली कोणती आई आहे ते कसे कळणार? तेव्हा कुकुरासूर त्याला सांगतो की मातृत्व प्राप्त झालेल्या स्त्रीपासून संकट असते ना, तर ते केव्हा सोडवले असते, पण अजून ते संकट ओढवले नाही. अर्थात ही जी स्त्री आहे ती मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे. गर्भवती स्त्री, आश्रमामध्ये जा, वेषांतर करून आणि त्या स्त्रीला आमच्या समोर उभी करा. तेव्हा तो असुर त्या सैनिकांना चालायला सांगतो. इकडे महिषासूर मातेला सांगतो की कुक्कुरा स्वतःला श्रेष्ठ समजतो आहे. इकडे कुक्कुर सौर त्या ब्रह्मदेवाने दिलेल्या रत्नासोबत खेळत असतो आणि म्हणतो, एकदा का मूळ कळालं की मृत्यूलाही आम्ही कैद करू. इकडे महिषासूर मातेला म्हणतो की आम्ही पहिलीही सूचित केलं होतं की कुक्कुरासुराचे मुसके आवरा, नाहीतर ते मातेला महिषासुराला थांबवतात. महिषासूर त्या ब्रह्मदेवाच्या वरदानाचा शोध घ्या. इकडे महिषासुराचे पिताश्री म्हणतात, कुक्कुरासुराने त्याचे असुर कर्दम ऋषीत पाठवले. कदाचित तेथे जी शक्ती आहे ती ह्या असुर सेनेचाच नाश करू शकते. तेव्हा महिषासूर पिताश्रींना म्हणतो की कोणत्याही असुराने जर चूक केली त्यांना शिक्षा देणे योग्य आहे, परंतु चूक नसताना कोणतेही असुरांचा नाहक बळी देणं हे आम्हाला काही मान्य नाही. कारण असुर सैन्य आपली ताकद आहे. एकाही असुराचा विनाश होता कामा नये, ती आमची असो किंवा कुक्कुराची असो. तेव्हा महामाता म्हणतात, महिषा, यज्ञाची आग पेटती ठेवण्यासाठी कशाची नाही तर कशाची तरी आहुती देत राहावी लागते. तसंच युद्धाचं पण असतं. पण युद्ध जिंकायचं असेल तर त्यात सैनिक मारले जाणार, हे गृहीतच धरावं लागणार आहे. तेव्हा महेश महामातांना म्हणतो की इतक्या सहजासहजी जर आपल्या असुरांचा जीव जर द्यावा लागला तर आपला उपयोग काय? का शासन करतो आपण त्यांच्यावर? का नेतृत्व करतो? त्यांचे जीव घेण्यासाठी क्षमा करा महामाता, आम्हालाही रणनीती मान्य नाही. तेव्हा महेश हा रागाने तिथून निघून जातो. त्याचे पिताश्री त्याला हाका मारतात, पण तो थांबत नाही. मग त्यांचे पिताश्री त्या महामातांना पुत्र वर्तनासाठी क्षमा असावी असे म्हणतात. तेव्हा ते म्हणतात की पुत्र रक्तबीज. महिषाच्या या वर्तणुकीतूनच जराही वाईट वाटलं नाही. उलट त्यांचा हाच दृष्टिकोन पाहून उद्या ते समर्थ राजा होतील याचा संकेत आहे. इकडे देवी जर आवरत असताना तिथूनच त्यांची आई चिमुकली आणि अनुभूतीचा मुलगा तिथे येतात आणि म्हणतात की तुम्ही दोघीही आहात, कारण तुम्ही जे केलं ते कोणत्याही मनुष्याला जमणं शक्य नाही. त्यासाठी अलौकिक शक्ती हवी, जी फक्त देवी कृपेनेच प्राप्त होऊ शकते. कारण तुमच्यामुळेच आमची मुले वाचली. तुमचे आभार कसे मानावेस हेच कळत नाही आम्हाला. नाही. तेव्हा कपिल म्हणतो की आज बाबा हवे होते, त्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असता. आम्ही सर्व मुलांच्या वतीने तुम्हाला आभार मानतो, कारण तुम्ही देवींना बोलवलं. तेव्हा चिमुकली पण म्हणते की आम्ही पण तुमचे रोज आभार मानायला हवे. इतकं करता तुम्ही आमच्यासाठी त्या वाईट असुरांपासून देवीने सांगून आमची सुटका केली. तेव्हा ते सगळे तिच्या चरणांवरती फुलं वाहतात. तेव्हा आईंना खूप आनंद होतो. तेव्हा देवी म्हणते किती सुंदर फुले आहेत, अगदी तुमच्या मनासारखे. तेव्हा चिमुकलीची आई म्हणते, ती ऐकलं का? तुम्ही फक्त आमचीच नाही तर सगळ्या लोकांची खात्री झाली की देवीने मुलांना वाचवले, म्हणून तुम्ही देवीला कळ घातली न म्हणून हे शक्य झालं. त्यामुळेच तुमचा आभार मानेल. सगळेजण आले. इकडे सगळे लोक आईचा जय जयकार करत असताना नंतर शृंगी महाराज पृथ्वीवर येतात. तेव्हा देवीची सखी त्यांना म्हणते, शृंगी महाराज आपण कोठे निघाला? तेव्हा ते म्हणतात की देवीनं शोधायला. मग ती म्हणते, पण देवी आपल्याला कुठे भेटतील? आपण नक्की कुठे जायचे याची काही कल्पना आहे? असे
तुम्ही मग काहीतरी माहिती काढायची असती. आता देवी आपल्याला कसे भेटतील आणि जर ते भेटलेच नाही तर मग तर झालं, पुन्हा तुमचे देवादिदेव आम्हालाच रागवतील. तेव्हा तो म्हणतो, आपल्या भांडणांमध्ये महादेवांना का बरं ओढते? कारण की तसं जर खरं बघायचं म्हटलं तर आपण महादेवाच्या आज्ञेवरूनच पृथ्वीवरती आलो आहोत. हा जो आपला सुंदर आणि अद्भुत प्रवास घडलेला आहे त्याला महादेव पण कारणीभूत आहेतच. तेव्हा ती म्हणते की प्रसंग काय आणि तुम्ही बोलता काय? तेव्हा तो म्हणतो की आम्ही तुमच्याबद्दलच बोलत नाही, आम्ही पार्वती माताबद्दल बोलत आहोत. तेव्हा ते म्हणते की त्या गोष्टींचा आनंद मुळीच वेगळा आहे, परंतु देवादिदेव आम्हाला रागवले मग काय ते विसरू की काय? आम्ही जेव्हा तो म्हणतो की मुनीवर हे योग्य कथन करत होते की आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी स्त्रिया कधीच विसरत नाही. आता आपण काय किंवा पार्वती माता काय, सगळ्या स्त्रिया सारख्याच. तेव्हा ती म्हणते की सारख्याच, पुरुष पण सारखेच. तुम्हाला पण सारखं स्त्रियावरती सारखं ओरडायचं असतं. आणि खबरदार आमच्या मातेबद्दल काही बोललात तर इकडे सगळे लोक आश्रमाचे बाहेर आईची प्रतीक्षेसाठी उभे असतात, असे चिमुकली म्हणते. आईंना तेव्हा देवी म्हणते की आता कोणालाही जर माझी ओळख पटली तर ते असुर शांत बसणार नाही, त्यांच्या परिणाम आश्रमाला भोगावं लागतील. आता शांत बसून चालणार नाही, अशी देवी म्हणते. इथेच एपिसोड संपतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.